नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलंय। गेल्या महिन्याभरातल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये रिक्षा चालकांची मोठी संख्या आहे। विशेषतः रिक्षा चालकांच्या विरोधात महिलांच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत। त्यामुळे रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय। महिलांची छेडछाड, हाणामारी, लूटमार अशा गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी या कारवाईला सुरुवात झाली। 3 दिवसांपासून नियमांचं पालन न करणाऱ्या 300 रिक्षा चालकांवर कारवाई करून दंड आकारण्यात आलाय। शिवाय 100 जणांचे लायसन्सही रद्द करण्यात आलेत। यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रिक्षा चालक जर भाड्याने रिक्षा चालवत असेल तर रिक्षाच्या मूळ मालकाविरोधात देखील कारवाई करण्यात येते। रिक्षा व्यवसायाशी संबंधित जे लोक आहेत ते प्रामुख्याने गुन्हेगारी क्षेत्रात असून ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत आहेत। याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी आणि विनापरवाना कोणी रिक्षा चालवतंय का हे सगळं शोधण्यासाठी आम्ही नाशिक शहर पोलिसांनी रिक्षा विरोधात तपासणी मोहीम सुरू केलेली आहे। आतापर्यंत साधारणतः 300 ते 400 रिक्षांवरती आम्ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच्यात जवळजवळ 100 ते 150 रिक्षांचं लायसन्स सस्पेन्शनसाठी आम्ही संबंधित विभागाला कळवलेलं आहे।